जी महाग पपईचं झाड दिसतंय ही एकदम नैसर्गिकरित्या उगवलेलं आणि आलेलं झाड आहे. बटाट्याच्या भाजीला ही पर्यायी भाजी होऊ शकते. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे अशी एक भाजी, जी भाजी बऱ्याच जणाला माहीत नसेल, बऱ्याच जणाला माहीत असेल. मला तर ती माहीत नाही. मी पहिल्यांदाच आता ती भाजी करणार आहे. तर ती भाजी आहे कच्च्या पपईची भाजी. तर माझ्या एका मला मित्राने सांगितलं, की कच्च्या पपईची भाजी केली जाते आणि त्याला म्हणलं, "अरे, मला हे माहीतच नाही." तर आज मी नियोजन केलं, की लगे कच्च्या पपईची भाजी करायचं. तर आजचा आपला बेत आहे कच्च्या पपईची भाजी. तर आता इथंच आपल्या घराच्या समोरच एक पपईचं झाड आहे. तर त्या कच्च्या पपईच्या झाडाच्या आपण पपया काढू आणि कच्च्या पपईची भाजी कशी केली जाते ती प्रक्रिया आणि पाककृती आज आपण बघू. ही जी महाग पपईचं झाड दिसतंय, ही एकदम नैसर्गिकरित्या उगवलेलं आणि आलेलं झाड आहे. का तर ह्याला कुणी लावलेलं नाही किंवा ह्याची कुठली काळजी घेतलेली नाही, ह्याला पाणी घातलेलं नाही. ही असंच घरच्यांनी बहुतेक पपई खाऊन बी पडलेला असावं, त्यातनं हे आलेलं असावं. तर हे असंच झाड, ह्याला कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाही किंवा कुठल्याही तणनाशक, बुरशीनाशक, कुठल्याही औषधाच्या फवारण्या घेतलेल्या नाहीत्या. तर ही जी पपईचं झाड आहे, ही गेली 5-6 महिने पपया देते आणि 5-6 महिन्यात अख्ख्या कुटुंबानी आणि शेजापाजाऱ्यांनी भरपूर पपया खाल्ल्यात ह्या झाडाच्या. आणि आता हे बऱ्यापैकी म्हातारं होत आलंय झाड. काही दिवसात आता हे झाड जळून जाईल. काय कर एकदम दम आणि डवच त्या पपईला. म्हणजे मी खाली झेलतो. तिरकी गेली तिकडे, हा बरं इकडं, हा इकडे ढकल अशी, हा. आह. पपया धुणं काय लय अवघड नाही, एकदम सोपं आहे पपया धुणं. कारण ह्याच्यावर फक्त धूळफपूट असतो आणि एकदा हातानं व्यवस्थित चोळायच्या आणि पाण्यानं 2-3 वेळा खंगळल्या की पपया एकदम स्वच्छ होते त्या. लईत लई 2 मिनिटात एकदम चकाचक पपया होतात. आता ह्या पपईच्या वरचं सालपाट काढून घ्यायचं. वरचं जे सालपाट आहे ती व्यवस्थित असं चाकूनं, इळेनं कशानेही आपण काढू शकतो. आता हे चाकूनं वरचं साल काढून घ्यायचं. आता ह्या पपईचा बुडका आणि शेंडा सगळ्यात अगोदर काढून घ्यायचा. आता ही पपई चिरताना पहिल्यांदा आपण पिकलेली पपईचे कसे फोडी करतो तशा फोडी करायच्या, म्हणजे अशा. आणि त्या फोडी झाल्या की त्याचं बारकं बारकं तुकडं करायचं, जसं आपण बटाट्याचं तुकडं करतो असं. हे असं एकदम असं, हे असं, हे असं. लय मोठं पण नाही, लय बारकं पण नाही, मध्यम असं तुकडं करायचं. ही अशा आता फोडी करून झाल्या. आता ही फोडी शिजायला टाकायच्या. असं ताट झाकून ठेवायचं आणि ताट झाकून एक 10-15 मिनिटं वाट बघायची. 10-15 मिनिटात पपई शिजल. ही पपई शिजस्तोवर जी ह्याच्या फोडणीला जे आपल्याला साहित्य लागणार आहे किंवा माल मसाला जे लागणार आहे ह्यात टाकायला, ते आपण तयार करून घ्यायचं. आता ही जी पपईच्या भाजीत आपण साहित्य टाकणार आहे, ही जी फोडणी द्यायला आपण साहित्य घेतले, ती काय वेगळं काय नाही, जे आपल्या घरात असतंय.
म्हणजे कुठलाही मसाला बिसाला घेतलेला नाही. तर जी काय प्रत्येकाच्याच घरात असते तीच साहित्य आहे. त्यात खोंगाभर शेंगदाणा आहे, 2 चमचा लाल चटणी आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर मीठ, अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी आणि एक खोबऱ्याचा तुकडा आहे बारका, ती किसलेला आहे आणि एक 15-20 लसणाच्या पाकळ्या. अशा व्यवस्थित शिजलेल्या फोडी त्या दिसायला बटाट्याच्या फोडीसारख्या, बटाटे शिजवल्यावर कसं दिसतं तसं, किंवा काशी भोपळा असेल किंवा साधा भोपळ्याच्या पण फोडी अशा दिसते त्या. आता हे खाऊन बघू कशा लागते ते. खायला पण चांगलं लागतं त्या. मला वाटलं कच्च्या पपईच्या ह्याच्या म्हणल्यावर जरा तुरट लागतेल्या, कडवट लागतेल्या. तसं काय नाही. शिजलेलं बटाटा कसं असतं किंवा शिजल्यानंतर काशी भोपळा कसा लागतो तसं लागतं. फक्त काशी भोपळा थोडा गोड लागतो, हे गोड लय लागत नाही त्या. म्हणजे अशा तर चांगलं लागतं ते, भाजी पण चांगली लागेल. 2 पाळ्या तेल वाटायचं. लसूण. आता खोबरं टाकायचं, मोहरी, जिरी टाकायची, मीठ टाकायचं, हळद टाकायची, तिखट टाकायचं, शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ही आता परतून घ्यायचं. आता फोडी टाकायची. थोडं वाफवून द्यायचं. आता उतरून ठेवायचं. दिसायला डिक्टो ही बटाट्याच्या भाजीसारखी भाजी दिसते. बटाट्याचं जे काय आपण मोकळं कालवण करतो सेम तसं दिसतंय. लई भारी झाली. कशी लागते? लईच भारी लागते. बटाट्याच्या फोडीने लागते. मस्त लागते. म्हणजे गणली तर नाही, पहिल्यांदा करत होतो म्हणून वाटत होतं की गणते का काय, पण नाही गणली. तू पण पहिल्यांदाच केली नाही? हा, मी पहिल्यांदाच केली. साधली भाजी. करेपर्यंत दुखदुख होती की भाजी गणते का काय, पण चांगली लागते. चवीला भारी झाली. हां, चवीला पण बाहेर लागते. बटाट्यासारखी भाजी लागते. बटाट्याच्या भाजीला ही भाजी पर्याय होऊ शकते, का तर बटाट्याच्या भाजीत लय फॅट असतं. म्हणजे बटाटं लय खाल्लं तर माणूस जाड होतो, आपल्या शरीरात फॅट वाढतं. तसं पपईने फॅट वाढते असं तर मी काय ऐकलेलं नाही. आणि पपई आरोग्यासाठी चांगलीच असते. असं ऐकलं आहे की पिशी जर कमी झाल्या तर पपई खाल्ली
किंवा त्याच्या पानाचा रस करून पिलं तर पेशी वाढते त्यामुळं पपई बटाट्याच्या तुडीत जास्त पौष्टिक आहे असं मला वाटतं. त्यामुळं ही बटाट्याला पर्यायी भाजी होऊ शकते. तर आजचा असा कच्च्या पपईच्या भाजीचा व्हिडिओ. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय.